माय माऊली नमस्कार. जय जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 28. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. आज आपण बघणार आहोत शिवलोकाची उत्कृष्टता, गोशाळेचे महत्व, गोसेवेचे महत्व, दानाचा महिमा, नर्मदा तटावर दान, शिवध्यानाचे महत्व. युधिष्ठिर म्हणाले, भगवान, गोलोक कसा सांगितले? कोणत्या कर्माने त्याची प्राप्ती होते? तेथे कोण कोण निरंतर राहतात? मार्कंडेय म्हणाले, सर्व लोकांच्या वर महादेवजीचे लोक, ते परमदिव्याने श्रेष्ठ. तेथे ऋषभ रूपात धर्म सुद्धा विद्यमान आहे. जेथे गोमाता निवास करते तेथे तिचा पती ऋषभ रूप धर्म आहे. आणि त्याच लोकात देव असुरांनी पूजित असलेली नर्मदा देवी सुद्धा विद्यमान आहे. तिच्या पाण्यामुळे गायी, वासरे, सर्व देवता तृप्त होतात. गोलोकांच्या अंतर्गत ब्रह्मा, विष्णू, उमेसहित महेश्वर देवता, ऋषी, पितृगण, मातृगण, अनेक लोकांसहित शिवलोक नर्मदा लोक आहे. शिवलोकातून नंदा, भद्रा, सुभद्रा, सुशीला, सुरभी या 5 गोमाता प्रकट झाल्या. 6वी नर्मदा नदी सुद्धा सर्व लोकांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने तेथून प्रकट झाली. या सर्व लोकमाता आपापल्या गुणांनी सर्व जगाला तृप्त करतात. शिवलोकातून प्रगट झालेल्या गायी येथे येऊन गवत खाता, वनात चरता, निर्मळ पाणी पिता, शरीराला पवित्र करून मधुर दूध देतात. त्यामुळे संपूर्ण जीव जगत जीवन धारण करते. ज्याप्रमाणे लहान मुलं असलेली स्त्री घराची शोभा असते, त्याप्रमाणे छोट्या वासरासहित गाय ज्याच्या घरी त्याच्या शरीरात पाप राहू शकत नाही. जे लोक ओंकाराने नर्मदेचे सदैव शिवस्वरूप स्मरण करतात त्यांचा पुन्हा या संसारात जन्म होत नाही. जो कोणी घास म्हणजे गवत आणि पाणी देऊन गायीच्या प्रती परमभक्तिभाव ठेवतो तो त्या गायीच्या प्रसादाने शिवलोकात जातो. गोमाता सदैव अनुकूल असल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. जो या कल्याणमयी गायीचे रक्षण करतो तो शिवलोकात जातो. जो उत्तम विधीसहित एकाग्र चित्ताने भक्तिपूर्वक भगवान शिवाचे पूजन करतो तो निश्चित शिवलोकात जातो. भगवान शिवाच्या निवास स्थान रूप तीर्थाला जो मनुष्य श्रद्धापूर्वक जातो, विशेष करून जो नर्मदा आणि अमरकटकाची यात्रा करतो, तो ब्रह्मा, विष्णू, शिवाच्या लोकांमध्ये विहार करतो. राजन, अशा प्रकारे तुला नर्मदेचा मंगलमय अवतार सांगितला. आपण आता आपल्या घरी गाय वासरू पाळू शकत नाही, परंतु आपण म्हणूनच आपल्या देव्हाऱ्यात पितळीची गाय ठेवतोय व गाय वासरू सहित ती पितळीची गायचा आपण पूजा करतो प्रतीक म्हणून. त्यावेळेस खरोखर आपण ज्यावेळेस गायची पूजा करतो त्यावेळेस आपल्या मनाला आनंद होत असतो. युधिष्ठिर म्हणाले, मुनी, आता मी दानधर्माचे विधान ऐकण्याची इच्छा करतो. जे लोक दरिद्री भिक्षुक आहेत त्यांना शिवधामाची प्राप्ती कशी होते? मार्कंडेयजी म्हणाले, राजन, कमळ, बिल्वपत्र, कुश, नर्मदेचे पाणी हे सर्व भगवान ब्रह्माने सामान्यतः धर्माच्या हेतूने सांगितले. ते सर्व सुलभ होय. सर्व धर्म, पुराण, श्रुती हे श्रद्धाने, विश्वासाने पवित्र होतात. पुराणाने, श्रुतीने उपदेश केल्याप्रमाणे धर्माचे आचरण केल्यास मनुष्य स्वर्ग लोकात जातो. जो कोणी ब्राह्मण श्रद्धापूर्वक शिवजीचे ध्यान करून कापसाची गादी, कटीसूत्राबरोबर लाल वस्त्र, नवीन वस्त्रात गुंडाळलेले, सुवासिक धुपाने पवित्र केलेले यज्ञोपवीत देतो, तो त्या कापसाच्या वस्त्रामध्ये जितके तंतू म्हणजेच जितके रोम आहेत तितके 1000 वर्षाप्रमाणे शिवलोकात प्रतिष्ठित असतो. जो भगवान शिवाच्या उद्देशाने शिवभक्तांना नैवेद्य देतो, शाक, मूल, फळ अर्पण करतो, तो तंडुल, फळ आणि दल याची जेवढी संख्या त्याच्या 1000 वर्षापर्यंत शिवलोकात सन्मानित असतो. जो शिवभक्ताला दैवहाताने भरलेले सुंदर भिक्षापात्र अर्पण करतो, काय दैवहाताने भरलेले सुंदर भिक्षापात्र अर्पण करतो, तो शिवधामामध्ये निवास करतो. जो आपल्या शक्तीनुसार शैवव्रताचे पालन करतो, ब्राह्मणास भोजन देतो, तो शिवलोकात प्रतिष्ठित असतो. जो भक्तिपूर्वक शिवाची पूजा करतो तो शिवलोकात जातो. अशा प्रकारे प्रसंगानुसार शिवलोक
गोलोक. गोलोक हे शिवलोकाचे एक अंग होय. आणि नर्मदा लोकाचे वर्णन केले ते शिवभक्त पुरुषाचा निवास असतो, जो ज्ञानयोगाने शांत चित्त होऊन परमशिवाचा जप करतो, तो सर्व दुःखातून मुक्त होऊन सदा सुखी बनतो. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, सत्वगुण, प्रकृती या 8 वर्णाने शिवलोक बनले. ते 10,000 सूर्यासारखे कांतिमान परमस्थान, ज्ञान आणि ध्यानात संलग्न, शांत, भिक्षान्न भोजी, जितेंद्रिय, भगवान शिवाच्या प्रसन्नतेकरिता सत्कर्म करणारा, ज्याचा पापाचा नाश झाला असा श्रेष्ठ ब्राह्मणच परमधाम शिवलोक मिळविण्याकरिता योग्य होय. ज्या सत्य स्वरूप लोकात शुद्ध चित्त अविद्येसारखे कलेशरहित महात्मा पुरुष निवास करता, त्या उत्तम पदाला नर्मदाजीचे सेवन करणारा मनुष्य प्राप्त करू शकतो. जो नर्मदेच्या तटावर मी सांगितल्याप्रमाणे दान करतो, तो सर्व काही जाणणारा, सर्वच जाणण्याची शक्ती ठेवणारा, शुद्ध परिपूर्ण होतो. जो शुद्ध कर्मात तत्पर आहे, तो परम ऐश्वर्याने संपन्न होऊन आपल्या इच्छेनुसार साकार किंवा निराकार रूपात स्थित होतो. संपूर्ण जगाचे स्वामी पार्वती वल्लभ भगवान नीलकंठाचे दिव्यस्थान नित्य विशुद्ध विनाशी नेहमी एकरस पाहणारे आहे. जे लोक नर्मदाच्या तटावर राहून शिवजीच्या ज्ञानाचा अभ्यास करतात, ते कामतृष्णेने मुक्त होऊन शिवलोकात जातात. जे एक दिवस सुद्धा शिवधर्माचे पालन करतात, ते भगवान शिवाच्या ध्यानात तत्पर होतात, त्यांच्या धर्माचा अंत होत नाही. आजचा अध्याय वाचल्यानंतर आपल्या मंदिरातली जी गोमूर्ती असेल, म्हणजेच गाय असणार, तिची पूजा करायची आणि 1 कप दूध आपण आपल्या शेजारी राहणाऱ्या बाईची हळदी कुंकुलान पूजा करून दूध द्यायचे. श्रवण केले ज्यांनी त्यांनी प्रतिक्रिया हर हर नर्मदे. तुम्ही दुधाचा कप कोणालाही देऊ शकता.